नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना तण नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं असतं आणि वेळेत तण नियंत्रण करणं महत्त्वाचं असतं। यापूर्वी आंतरमशागतीच्या माध्यमातून तण नियंत्रण व्हायचं आणि मजुरांच्या सहाय्याने आळ्यातलं गवत काढून त्या प्रकारे तण नियंत्रण केलं जायचं। पण शेतकरी मित्रांनो, मजूर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक कंपन्यांनी कापसामध्ये फवारणीसाठी तणनाशक निर्मिती केली आणि मार्केटमध्ये आणलाय। तर आज आपण जाणून घेणार आहोत की उगवणीपूर्वी आणि उगवणीनंतर आपण कोणकोणते तणनाशक कापसामध्ये वापरू शकतो, त्याचं प्रमाण किती आहे। तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही माझा चॅनल सबस्क्राइब करून ठेवायचा आहे, इतर शेतकऱ्यांना शेअर करायचा आहे, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण बघूया की कापूस उगवणीपूर्वी म्हणजे लागवड केल्याबरोबर 48 तासाच्या आत आपल्याला फवारणी घेणं गरजेचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला पेंडिमिथिलिन हा घटक असलेलं जे तणनाशक आहे त्याचा आपण वापर करू शकतो। हा जो घटक आहे तो बीजनाशक आहे। बीजापर्यंत आपण हे औषध पोहोचवल्यानंतर बीज नष्ट होईल, म्हणजे गवतच उगवणार नाही। तर त्यासाठी तुम्हाला मी 3 तणनाशक सांगतोय, यापैकी कोणतेही एक तणनाशक निवडून तुम्ही लागवड केल्यानंतर 48 तासाच्या आत फवारायचं आहे। त्यामध्ये पहिलं जे तणनाशक आहे ते आहे BSF चं स्टॉम्प। यामध्ये पेंडिमिथिलिन हा जो घटक आहे तो 30% आहे। याची फवारणी करताना आपल्याला प्रतिपंप 100 ml घेऊन फवारणी करायची आहे। त्याच्यानंतर दुसरं जे तणनाशक आहे ते आहे स्टॉम्प एक्स्ट्रा। यामध्ये देखील पेंडिमिथिलिन हा जो घटक आहे तो 38.7% आहे। तर याची फवारणी आपण आपल्या क्षेत्रामध्ये करू शकता आणि याचं प्रमाण आहे 60 ml प्रति 15 लिटर पंपासाठी। यानंतर तिसरं आणि महत्त्वाचं जे तणनाशक आहे ते आहे UPL कंपनीचं दोस्त। यामध्ये देखील पेंडिमिथिलिन हा जो घटक आहे तो 37.7% आहे। याची देखील तुम्ही फवारणी उगवणीपूर्वी करू शकता आणि याचं प्रति एकर प्रमाण आहे 600 ml। या तिन्हीपैकी कोणत्याही एक तणनाशक तुम्हाला निवडायचं आहे आणि उगवणीपूर्वी किंवा लागवडीनंतर 48 तासाच्या आत जमिनीमध्ये ओल असताना तुम्हाला फवारणी करायची आहे। याचे 100% रिझल्ट येतात आणि बीज जमिनीतच नष्ट झाल्यामुळे पुढे तणाचं कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव आपल्या क्षेत्रावर होत नाही। यानंतर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना वेळ मिळत नाही, लागवडीनंतर लगेच ते तणनाशक फवारणी करू शकत नाही, तर त्यांच्यासाठी उगवणीनंतर देखील तणनाशक उपलब्ध झालेली आहेत, ती आपण जाणून घेऊया। त्याच्यापैकी पहिलं जे तणनाशक आहे ते आहे हिटवीड मॅक्स। याचं जे प्रमाण आहे ते प्रति एकर आहे 450 ml आणि याची फवारणी जी तुम्हाला मी करायला सांगतोय तर गवताचं निरीक्षण करून, म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये जे जे गवत उगवलेले आहे ते लांब पानाचे असो गोल पानाचे असो, परंतु 2 ते 3 पानावर असताना तुम्हाला याची फवारणी करायची आहे। साधारण 200 लिटर पाण्यासाठी 450 ml घेऊन प्रति एकर याची फवारणी तुम्हाला करायची आहे। त्यानंतर तुम्ही बायरचं घासा हे एक तणनाशक निवडू शकता किंवा धानुकाचं डोजोमॅक्स। हे जे दोन्ही तणनाशक आहे याच्यामध्ये पायरिथिओबॅक सोडियम 6% आहे। त्याचबरोबर किझोलफॉप इथिल 4% आहे। याच्यामुळे गवताचं नियंत्रण व्हायला खूप जबरदस्त फायदा आपल्या शेतकरी मित्रांना होऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, या 6 तणनाशकांपैकी पहिले 3 नाशक जे आहे ते उगवणीपूर्वी आहे आणि नंतर जे 3 तणनाशक आहे ते उगवणी नंतर आहे। याचा योग्य प्रकारे तुम्ही वापर करायचा आहे आणि आपल्या कापूस पिकातील जे तण आहे ते 100% नियंत्रित करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, मला आशा आहे की मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती 100% तुम्हाला आवडली असेल। आज जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राइब करायचा आहे, इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही। चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।